नमस्कार. इयत्ता 6वी दिवस 31वा 30व्या दिवसाचा जो भाग होता ती चाचणी आपण आपल्या शाळेच्या ग्रुपवर सोडवली असेल. त्याच प्रकारे आजचा जो भाग आहे 30व्या दिवसाचा तो आहे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक आपण यापूर्वी दशांश अपूर्णांक अभ्यासले आहेत, तर त्याविषयी आपल्याला थोडक्यात काही समजून घ्यायचे. ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 अशा पटीत असतात, म्हणजेच 10 किंवा 10च्या पटीत ज्याचे छेद असतात त्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. उदाहरणार्थ समजा 5/10 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहे. त्याचबरोबर 72/100 किंवा 375/1000 हे जे अपूर्णांक आहेत ज्याचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो त्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक, अंश 10 मधला भाग, 10 सारखा 5वा भाग, 10 सारखा केलेल्या 10 भागासारखा 5वा भाग, म्हणजे 10च्या पटीत जे भाग आपण मांडतो त्याला दशांश अपूर्णांक. दश म्हणजे 10 आणि 10च्या पटीत जे असतात त्याला सगळ्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. तर मित्र, दश म्हणजे 10वा भाग, 10व्या भागापैकी 5वा भाग हा या ठिकाणी याचा अर्थ आहे. समजा एका एककाचे समान 10 भाग, एका एककाचे समान 10 भाग केले की प्रत्येक भाग कितीचा होतो? 1/10चा. प्रत्येक भाग कितीचा होतो? त्यासाठी आपण एककाच्या उजवीकडे त्याचे स्थान निर्माण करतात. 1/10 म्हणजे 1/10 म्हणजेच 1 दश म्हणजे 10, 1 म्हणजेच 1 म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग. 1 म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग, म्हणजेच म्हणून दशांश म्हणजे 10वा भाग. कितवा भाग? याचा 10वा भाग. म्हणून या स्थानाला दशांश स्थान असं म्हणतात. हे जे दशांश स्थान आहे ते दर्शवताना असं टिंबाच्या रूपात दर्शवलं जातं. तर ते कसं दाखवायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. दशांश स्थान आपण कसं दाखवू शकतो ते उदाहरणादाखल आपण या ठिकाणी पाहूया. समजा मला 8.4/10 हा अपूर्णांक दशांश रूपात मांडायचा असेल तर तो कसा मांडायचा याचा अर्थ असा आहे. 8 हे पूर्ण आहेत आणि पूर्ण झाल्याच्या नंतर जो भाग येतो तो हा दशांश. किती? 4. 10चा चौथा भाग हा दशांश आहे. 8 पूर्णच्या नंतर किती भाग आला तो भाग म्हणजे दशांश भाग. 8.4 अशा रूपात आपण याला मांडू शकतो. आपण याचे वेगवेगळे उदाहरण सुद्धा पाहू शकतो. समजा 14/100 आहे. 14/100 हा दशांश रूपात कसा मांडायचा? तर हा आहे, आपल्याला शतांशही म्हणता येते याला. हा अपूर्णांक आपण लिहिताना याच्यात पूर्ण काहीच नाही, म्हणजे पूर्ण संख्या आहे का नाही, म्हणून पूर्ण किती आहेत? 0.14 अशा रूपात आपण याला मांडू शकतो. त्याचे वाचन 0.14 शतांश, 0.14 शतांश किंवा 0.14 असंही वाचन करतात. शतांश म्हणजे 100 100वा भाग, 100वा भाग. 14 म्हणजे 0.14 100 भागासारखं 14. आणि दशांशामध्ये वाचायचं असेल तर 0.14 असं याचं आपण वाचन करू शकतो. समजा अजून एक उदाहरण आहे.
की 8/100 याला आपल्याला दशांश रूपात लिहायचे, म्हणजे पूर्ण काहीच नाही, पूर्ण शून्य आहे. दशांश, आता 8 हा 100चा 8वा भाग, म्हणजेच दशांश जेव्हा लिहितो तेव्हा आपण खालची जी संख्या आहे याच्यामध्ये जेवढे शून्य आहेत तेवढे संख्या डावीकडून सोडून दशांश देत असतात. 1, 2, 2 शून्य आहेत म्हणून 1 आणि 2 संख्या सोडून, म्हणून मला 0.08 हा याचा मानता येते. असं आपल्याला दुसरं एखादं उदाहरण बघूया आणखी. 6.9/10 हे उदाहरण आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जेवढं शून्य असतात तेवढे स्थळ सोडून उजवीकडून तेवढे स्थळ सोडायचे आणि दशांश द्यायचा. इथं पूर्ण आहे 6. आता 1 शून्य आहे म्हणून आपल्याला एकच स्थळ सोडायचं आहे, म्हणजे दशांश 9 याचा हा दशांश रूपात मांडणी करता येते. आणखी एक उदाहरण पहा. 4.35/100 याला आपल्याला दशांश रूपात मांडायचं आहे. इथं किती आहेत? 4 तर पूर्ण आहेत, 4 पूर्ण आहेत. दशांश किती स्थळानंतर दशांश द्यायचा? 2 शून्य आहेत, म्हणजे उजवीकडून 2 स्थळ आहेत. 4.35 असं आपल्याला 4.35 किंवा 4.35 असं याचं वाचन करता येते. दुसरं उदाहरण आणखी एक बघूया. 60/100 याला आपल्याला दशांश रूपात मांडायचे. तर पूर्ण काही आहे का याच्यात? नाही, म्हणून 0 2 स्थळाला उजवीकडून सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे, म्हणजेच 1, 2, 60 0.60 हा याला आपल्याला दशांश रूपात मांडता येते. तर अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात ते या ठिकाणी पाहिले. एक उदाहरण आणखी सांगतो. 7.1/10 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतो आपण. याला दशांश अपूर्णांकात त्याचं रूपांतर करताना याचा अर्थ आहे, ह्या 7 किती आहेत? पूर्ण आहेत, आणि दशांश 0 किती? 1, म्हणजे उजवीकडून 1 स्थळ सोडून आपल्याला दशांश द्यायचा. उजवीकडून 1, इथे 1 आहेच म्हणून 0 घ्यायची गरज नाही. तर याचं वाचन करताना 7.1 असं वाचन याचं करता येते. तर अशा प्रकारे आपल्याला हे मांडता येईल. तर मित्रहो, आजचा जो भाग होता दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि त्याची मांडणी कशी करायची, दशांश रूप पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे आपण या ठिकाणी पाहिले. हा आजचा एवढाच भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा होता. धन्यवाद.